नमस्कार. पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्राचे संचालक मी रावसाहेब सोनवणे. गेल्या 10 वर्षापासून मराठा वधूवर सूचक केंद्र चालवत आहे. महाराष्ट्रातील सर्व मुलामुलींसाठी आणि फक्त मराठा समाजातीलच मुलामुलींसाठी हे कार्य आहे. त्याच्यामुळं यूट्यूब चॅनलवर जे बघणारे वर्ग आहे मुलं मुली, ते जर मराठा समाजातील असेल त्यांनीच आमच्याशी संपर्क करावा. माझा नाईलाज आहे, मी सर्व समाजासाठी एकटा करू शकत नाही, म्हणून तुमचाही वेळ जाणार नाही आणि आम्हालाही तुम्हाला नकार द्यायला अवघड होतं. म्हणून सांगावंसं वाटतं का मराठा समाजातील मुलामुलींसाठी पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्र काम करत आहे. फक्त वनली मराठा, मग 96 कोळी मराठा, पाटील मराठा, देशमुख मराठा, मराठ्यातील जे वर्ग आहे तर त्या सर्व मराठ्यातील वर्गातील मुलामुलींसाठी हे कार्य आहे. दुसरा मुद्दा, आमचं ऑफिस शांग्रीला कॉम्प्लेक्स समर्थनगर कार्तिकी हॉटेल शेजारी आहे. छत्रपती संभाजीनगरला आहे. बरेच मुंबई, सांगली, सातारा, कोल्हापूर, नागपूर, पंढरपूर, जळगाव, खान्देश सगळ्या भागातून फोन येतात, तुमचे इकडे ऑफिस आहे का? आता ऑनलाईन जमाना आहे. ऑफिस फक्त एका ठिकाणी आहे, पण महाराष्ट्रातील सर्वांचं काम मी जागेवर बसून करतो. ते कसं? तर व्हॉट्सअप सुविधा आहे. व्हॉट्सअपवर फोटो बायोडाटा दिला जातो. तसेच वेबसाईट सुविधा आहे www.parthmarathা.com नावानं. वेबसाईटद्वारे तुम्हाला माहिती मिळते. आमची स्टेटस सुविधा आहे. स्टेटस आमचं बघत राहा, त्यावर तुम्हाला माहिती मिळते. तसेच यूट्यूब चॅनल आता चालू केलेलं आहे. त्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सविस्तर माहिती मिळते. अधिक काही माहिती यूट्यूब चॅनलवर मिळत नसेल, जर ती तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क करा. 9403 41 40 87. तुम्हाला त्या मुलाचा फोटो बायोडाटा, मुलीचा सर्व काही व्हॉट्सअपवरती मिळून जाईल. मग ही एवढी सुविधा आहे, तर ऑफिस विनाकारण कुठंतरी ऑफिस घेऊन देखावा करण्यात काही आनंद नाही. जागेवर बसून सर्वांचं काम कसं करता येईल तेवढा मी प्रयत्न करतो. प्रत्येक रविवारी छोटा कधी मोठा असा मेळावा घेऊन मुलं मुली एकत्र आणून जमवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. अशा प्रकारे आमची सुविधा आहे. बरेच मला आता मुंबईचा एक फोन येऊन गेला, सांगली, कोल्हापूर, साताऱ्याचे फोन सारखे चालू असतात का तुमचे इकडं ऑफिस आहे का? तर सर्वांसाठी सांगतो, ऑफिस जरी छत्रपती संभाजीनगरावर उंबरला आहे, पण कार्य हे सगळं महाराष्ट्रातील सर्व मुलामुलींसाठी आहे, फक्त मराठा समाजातील मुलामुलींसाठी. मग तुम्ही सर्वांनी माझ्या नंबरवरती फोटो बायोडाटा शेअर करा. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ बघत राहा आणि जे आवडले ते आम्हाला सांगत राहा. अशाच पद्धतीनं सर्व्हिस देऊन जास्तीत जास्त लग्न जमवण्याचा आम्ही प्रयत्न करू. आणि आता सध्या मी छत्रपती संभाजीनगरला मेळावे घेतो. 2025 पासून पुण्यामध्ये माझे मेळावे राहणार आहे. पुन्हा एक सेंटर पॉईंट आहे IT-तल्या मुलामुलींसाठी, म्हणून पुण्यामध्ये मी फक्त मेळावा राहणार आहे. ऑफिसचं नियोजन अजून सध्या तरी नाही. तर पुण्यामध्ये एक माझा मेळावा नेहमी राहणार आहे 2025 पासून पुढं. आणि सध्या आता छत्रपती संभाजीनगरला मेळावे चालूच असतात. दर रविवारी असतात, कधी छोटा कधी मोठा. म्हणून सांगू इच्छितो की संपर्कात राहा आणि प्रत्यक्ष भेटा, निश्चित तुमचं समाधान होईल. आणि ज्यांना आमच्याकडं रजिस्ट्रेशन करायचं असेल, 6 महिन्याची फी आहे 3000 रुपये, 1 वर्षाची फी आहे 5000 रुपये. 5000 रुपये भरले, वर्षभर तुम्हाला ग्रुपला ॲड केला जाईल. ऑफिसमध्ये फायली दाखवून व्यवस्थित त्यांची माहिती दिल्या जाईल आणि योग्य जोडदार देण्याचा आम्ही प्रयत्न करू. स्वतः आम्ही मध्यस्थी करतो. तुमच्यासोबत त्यांच्या घरी जाणं, त्यांच्यासोबत तुमच्या घरी येणं, असं करून जमवण्याचा प्रयत्न करतो. आम्ही दाखवलेल्या स्थळाची शहानिशा तुम्ही स्वतः पूर्ण करणे. कधी कधी आमच्यावर विश्वास ठेवून तुम्ही फसायला नको, म्हणून सांगतो की तुम्ही स्वतः शहानिशा करा. पूर्ण खात्री ज्यावेळेस होईल त्यावेळेसच लग्न करा.
कारण मार्केटमध्ये गोड बोलून फसवणारे बरेच दिसतात. तसं आम्ही जेवढी व्यवस्थित माहिती देता येईल तेवढा आमच्या पद्धतीनं आम्ही प्रयत्न करतोच. आणि मुलाचं आधार कार्ड, मुलाचं 7/12, पेमेंट स्लिप याबद्दल जर तुम्हाला काही शंका वाटली तर आम्ही सविस्तर ही माहिती तुम्हाला देऊ शकतो. मुलाचं पेमेंट किती आहे, त्याला खरोखर जमीन आहे का, घर आहे का, प्रॉपर्टी, स्थावर मालमत्ता आणि जॉब प्रोफाईल, त्याची शैक्षणिक पात्रता आणि जन्मतारीख खरी आहे का, त्यासाठी आधार कार्ड चेकिंग, असं सर्व आम्ही करून देतो. याच्या व्यतिरिक्त जी काही माहिती आहे, मुलगा दारू पितो का, त्याला काही व्यसन आहे का, ही माहिती स्वतः काढणे. कारण जे आईवडिलांच्याही लक्षात येत नाही, तर आमच्याकडं एक रजिस्ट्रेशन केलं 2-8 दिवसात, महिना 15 दिवसात आम्ही सगळ्यांचंच सगळी माहिती घेऊ शकत नाही. तर ही माहिती मित्र, नातेवाईक यांच्या माध्यमातून तुम्ही काढा. योग्य वाटली तर पुढं जा, अयोग्य वाटली तर पाहत राहा. आमचं कार्य तुमच्यासाठी सदैव कार्यरत आहे आणि आम्ही तुमच्यासाठी सकाळी 10 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत ऑफिसला असतो. पूर्णपणे रजिस्ट्रेशन केल्याच्यानंतर संपर्कात राहून पूर्णपणे आनंद घ्या. तुमच्या फी भरल्याचा मोबाईलला निश्चित भेटेल, पण त्यासाठी तुम्हाला सुद्धा तत्पर राहणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेस काय होतं, पालक नाव नोंदणी करतात, फी भरतात, परत वर्ष 6 महिने येऊनसुद्धा बघत नाही. तर ऑटोमॅटिक लग्न जमणार नाही. तुम्ही या, भेटा, चर्चा करा. स्थळाच्या बाबतीत जे योग्य वाटलं ते सांगा, अयोग्य वाटलं तेही सांगा, आणि आपल्याला जिथं जावं वाटलं तर आम्हाला सांगा. आम्ही तुमच्यासाठी सदैव हजर आहे. तुमच्या गाडीत बसायचं, फुकटचा चहा, फुकटचे पोहे खायला काही महाग आहे का? नाही. तर असं कार्य आम्ही करतो, तुमच्यासोबत येतो आणि व्यवस्थित दाखवतो आणि जमवण्याचा प्रयत्न करतो. खरंच तुम्ही आम्हाला चांगलं सहकार्य करतात. असंच करत राहा आणि ऑफिसला येत राहा.